वेलकम स्टुडंट्स. 124 आपलं क्लिअर झालेलं आहे. इथून पुढे आपण 125 पासून पुढे स्टार्ट करायचं. तर 125 क्वेश्चन असा आहे की द इक्वेशन ऑफ द इलिप्स. बघा आता आपण काय वेळेला ते इक्वेशन इलिप्सचं दिलं जायचं, त्याच्यापासून ए आणि बी फाइंड आउट करायचं. म्हणजे ए आणि बी फाइंड आउट करून त्याच्यावरती काय विचारलाय क्वेश्चन यापैकी तो आपण काढत होतो. आता काय करायचं आपल्याला, बघा काय दिलंय बघा. द इक्वेशन ऑफ द इलिप्स फाइंड आउट करायचं. द एंड पॉइंट्स ऑफ whose मेजर एक्सिस आर. एंड पॉइंट्स ऑफ द whose मेजर एक्सिस आर. तर मेजर एक्सिस म्हटल्यानंतर ए डॅश आणि ए असतो, म्हणजे ए इन ब्रॅकेट काय असणार आहे, प्लस ऑर मायनस ए झिरो ना. मग तो कोण आहे, प्लस ऑर मायनस 3 0 दिला आहे, म्हणजे ए इज इक्वल टू काय झाला 3. अँड द एंड पॉइंट्स ऑफ whose मायनर एक्सिस आर 0 प्लस मायनस 2. मायनर एक्सिस म्हणजे बी असणार आहे, 0 प्लस मायनस बी. आणि दिलाय तुम्हाला 0 2 दिलाय, बरोबर आहे, प्लस मायनस 2 म्हणजे बी इज इक्वल टू 2 झाला. म्हणजे एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर मीन्स 3 चा 9 होईल, प्लस वाय स्क्वेअर अपॉन बी मीन्स 4 होईल, इज इक्वल टू 1. आन्सर कुठे आहे बघा त्याच्यामध्ये 125 मध्ये. तर आन्सर आहे एक्स स्क्वेअर बाय 9 प्लस वाय स्क्वेअर बाय 4 इज इक्वल टू 1 इज बी. बी हा करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर 126 आपण बघू. 126 मध्ये आहे आता 126 the equation of the ellipse whose vertices are at. आता similarly they are given a and b plus or minus 5 0 and foci are at. बघा vertices काय दिला a 5 0 plus minus 5 0 म्हणजे पुन्हा इथं a is equal to काय मिळालंय तुम्हाला 5 मिळालाय. and what about second one and the foci are. आता foci आहे ना प्लस मायनस ae प्लस मायनस ए 0 आहे, दिलाय काय त्यांनी प्लस मायनस 4 0 दिलाय. काय दिलाय 4 0 दिलाय. नाउ वी हॅव टू फाइंड आउट एक्झॅक्ट व्हॅल्यू ऑफ बी ना. मग आता इथं काय आहे, हा ए 4 दिलाय, आपल्याला बी स्क्वेअर ची व्हॅल्यू काढायची आहे. बी स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर तुम्हाला माहित झाला, ए स्क्वेअर इज इक्वल टू 25 होईल. आता ए स्क्वेअर इज इक्वल टू 25 असणारे असे दोघे जण आहेत, ए आणि सी वाला, एक्स स्क्वेअर बाय 25 वाला. त्या दोघांमध्ये आपल्याला चेक करायचं की तो 9 आहे का 16 आहे. हा चुकून आपण 4 दिलाय म्हटल्यानंतर 16 म्हणू शकतो, दॅट्स वाय चुकीचं पण असू शकेल किंवा बरोबर असेल. बघूयात आपण काय बरोबर आहे. बी स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर इन ब्रॅकेट, आणि नेहमी ए इज ग्रेटर दॅन बी कन्सिडर करूनच लिहायचा. म्हणून बी स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर इंटू 1 ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर ई स्क्वेअर. आता ए स्क्वेअर तुम्हाला माहिती आहे 25 मायनस ए स्क्वेअर ई स्क्वेअर म्हणजे 4 चा वर्ग किती झाला 16. 4 square is nothing but 16, therefore b square is equal to 9. 25 minus 16 9 म्हणजे आन्सर काय आला x square by 25 plus y square by 9 is equal to 1. This is your final answer, that is the ellipse. Which one? The first one is correct answer. X square by 25 plus y square by 9 is equal to 1. Now 127, go through this 127, the equation of ellipse whose foci are. Again a is given that 4 and the eccentricity is 1 by 3. See, दिलेल्या गोष्टी आपण बघू. त्याच्यामध्ये तुम्हाला दिलाय काय, फोसाय ची व्हॅल्यू दिली आहे प्लस मायनस 4, म्हणजे a is equal to given that 4 and e is equal to given that 1 by 3. Now you have to know this कि a is equal to e 1 upon 3 is equal to 4 means a is equal to 12. That means a square is equal to 144. 144 वाले किती आहे, एकच आहे. पुढे जाऊन काय चेक करायची गरज नाही आहे. गो थ्रू द ऑप्शन्स. ऑप्शन मध्ये बघा एक्स स्क्वेअर बाय 144 कोण आहे, एक्स स्क्वेअर बाय 144 वाला एकच आहे. बाय स्क्वेअर बाय 144 आपल्याला तिकडे जायचंच नाहीये, म्हणजे फर्स्ट ऑप्शन 127 चा फर्स्ट ऑप्शन इज करेक्ट. लक्षात घ्या, आपल्याला इथं सॉल्व्ह केल्यानंतर 4 मार्क्स देणार नाहीये, 2 मार्क्सच देणार आहेत, पण 2 मार्क्स साठी सुद्धा वेळ कमी आहे. असं आपलं थोडंसं कॉमन सेन्स यूज करायचं. सीईटी इज नथिंग बट द कॉमन एंट्रन्स टेस्ट म्हणतो आपण, कॉमन सेन्सची एंट्रन्स आहे. तुमचं कॉमन सेन्स काय चालतो बघा, इकडे काय एक्स स्क्वेअर 144 आहे, दॅट्स व्हाय यू हॅव टू राईट डाउन द करेक्ट आन्सर इज ए फर्स्ट. 128 द इक्वेशन ऑफ द इलिप्स whose center is at the origin. करेक्ट, म्हणजे स्टँडर्ड इलिप्स आला. फोसाय आर 1 0 म्हणजे तुम्हाला a is equal to given that 1, a is equal to 1. See, after that and minus 1 0 plus minus 1 a is 0 असतो ना, and eccentricity is 1 by 2. Eccentricity is given 1 by 2, that is
is equal to 1 means a is equal to 4. क्लियर, a is equal to 4 झाला म्हणजे a square is equal to काय होईल 16 होईल. मग आता 2 आला, सॉरी 2 आला आणि a square is equal to 4 आला. x square by 4 वाले किती आहेत, दोघे जण आहेत. किती आहेत, दोघे जण आहेत. That's why you have to find out the value of b, that is b square is equal to a square minus a square e square. See, a square is nothing but 4 minus a square e square. A square is equal to 1, b square is equal to 3, means x square by 4 plus y square by 3 is equal to 1 is the correct answer. See, b, the option b is the correct answer, correct? Next 129 मध्ये आपण the equation of ellipse in standard form whose major axis is 8, given that twice a is equal to 8 means a is equal to what, 4, a square is equal to 16. कोण आहे का बघा, a square is equal to 16 वाला, असे किती आहेत, ओके, only one option is there, x square by 16 वाला. That's why you don't go through the b square. b square काय आहे बघायची गरज नाहीये आणि म्हणून 129 चा आन्सर आहे सी. तुम्ही जर काढायचं असेल तर बघू शकता, इथं b square सुद्धा काढू शकता, काही प्रॉब्लेम नाहीये, बाय द गिवन व्हॅल्यूज, बरोबर. म्हणजे तुम्हाला इसेंट्रिसिटी 1/2 दिली आहे, मग a b square is equal to a square minus a square e square, करेक्ट. तर काही गरज नाहीये कारण आपल्याला इथं डायरेक्टली आन्सर्स मिळतात, कारण ऑप्शन कडे बघायचं आणि ऑप्शन वरून आपल्याला हे फाइंड आउट करता येतं. आता नेक्स्ट 130, the equation of the ellipse in standard form whose eccentricity is 2/3, given that e is equal to 2/3. See, then and the length of the lattice rectum is 2/3. आपल्याला कन्सिडर काय करायचं आहे, 2b square by a. why a is greater than b आपण कन्सिडर करायचं आहे. what is given 2/3, both eccentricity is 2/3 and again lattice rectum is also 2/3. 2 to 8 cancel, b square by a is equal to 1/3 झाला and therefore b square is equal to a by 3 होईल. आता e दिलाय, बरोबर ना, e square is equal to e is equal to काय आहे, अंडर रूट a square minus b square upon a आहे. मग आता e is equal to a square काढायचं आहे आपल्याला, म्हणजे e square करा, a square minus b square upon a square होणार, e square e is given that 4/9 होईल. a square काढायचा आहे, a square minus b square म्हणजे a square by 9 upon कोण आहे, a square आहे. see what will happen to this, a square 9a square minus a square 8a square upon 9a square, 8a square upon 9a square, whereas here 4/9, correct. Therefore a square is equal to what, what is given 25 x 130, correct. Lattice rectum is given 2/3 and therefore e is equal to 2/3 means e square is equal to 4/9 and what is given, okay lattice 2b square by a is equal to, आता आपण 2/3 बघितला होता, 2/3 म्हणजे 2 to गेला b square is equal to a by 3 होतोय. सेम मग e square चा फॉर्म्युला काय आहे, e square is equal to इथं eccentricity e square is equal to a square minus b square upon a square. आपण आता तेच पाहिलं होतं, e square is equal to a square फाइंड आउट करायचं आहे. b square is nothing but सॉरी a by 3, आपण मगाशी a square by 9 केला, सॉरी, त्याच्यानंतर आहे खाली a square म्हणजे a square e square is equal to 3a square minus a upon 3. ठीक है, आता thrice is a square e square is nothing but 4/9 is equal to 3a square minus a. Now 3 3s are 9,
4 by 3, 4a square by 3, 4a square by 3, 4a square by 3 is equal to माइनस माइनस 3 स्क्वेअर करा इज इक्वल टू माइनस 1 करा. इकडे काय होणार आहे 4a square minus 9a square is equal to minus 3a. What will happen to this? Minus 5a square is equal to minus 5a. A square I get cancel. A is equal to 3 by 5. Correct? A square is equal to 9 by 25. म्हणजे x स्क्वेअर आपण a स्क्वेअर ज्यावेळी करू त्यावेळी 25 a स्क्वेअर बाय 9 कोण आहे का बघा. 25 a स्क्वेअर बाय 9 कोण आहे 130 मध्ये 25 a स्क्वेअर बाय x स्क्वेअर बाय 9 हा एकच आहे. पहिला ऑप्शन तेवढाच दिसतोय म्हणजे तुम्ही b स्क्वेअर काढायची गरज नाही आहे. म्हणजे तुम्हाला लक्षात आला का बघा दिलेल्या व्हॅल्यूज वरून आपल्याला ते व्हॅल्यूज काढता येतात. म्हणजे a स्क्वेअर हा 9 बाय 5 25 आला म्हणजे 25 बाय 9 x स्क्वेअर हा येणार आन्सर म्हणजे 130 चा फर्स्ट करेक्ट आन्सर आहे. त्याच्यानंतर 131 द इक्वेशन ऑफ द इलिप्स whose center lies at the origin. Standard major axis lies on the x axis. Major axis lies on the x axis. म्हणजे तो काय आला first a is greater than b. The eccentricity is 2 by 3 and length of lattice rectangle is 5. पुन्हा eccentricity is given that 2 by 3 e square is equal to 4 by 9. Correct? But is given e is equal to 2 by 3. E square is equal to 4 by 9 झाला. And what about length of lattice rectangle? That is 2b square by a is equal to 5. I think. Okay, 5. Correct. आता काय होईल सेम जो असं जस्ट आपण जो सॉल्व केला लास्ट एक्झाम्पल त्याच्या पद्धतीने आपण हा सॉल्व करू शकता. तरी पण मी सांगतो तुम्हाला e square is equal to a square minus b square upon a square. Here e square 4 by 9 is equal to a square minus b square is nothing but 5a upon 2, 5a by 2 upon a square as it is. म्हणजे 4a square by 9 is equal to 2a square minus 5a upon 2. 2 4 जा 8 इथं होईल. 2 इकडे जाईल ना 8 होईल. आता हा काय करायचं आपल्याला 8a square upon 9 minus 2a square is equal to minus 5a. 18 minus 8 minus 10a square is equal to 9 4 जा 5 जा 45 minus 45a. आता 5 2 जा आणि 5 9 जा बरोबर आहे का. मायनस मायनस गेट कॅन्सल a स्क्वेअर म्हणजे a स्क्वेअर इज इक्वल टू a इज इक्वल टू 9 by 2 म्हणजे a स्क्वेअर इज इक्वल टू काय झाला 81 by 4 म्हणजे 4x स्क्वेअर बाय 81 अशा पद्धतीचं कुठं आन्सर आहे का बघा. 4x स्क्वेअर बाय 81 असं एकच आन्सर आहे and that is the correct option b. B is the correct option. ठीक आहे. आता 132 the equation of the ellipse in standard form whose distance between foci is 4 under root 2. distance between foci काय आहे distance between foci twice a असतो. when we have to consider a is greater than b, that's why you have to find out the distance between foci is that is twice ae. what is given twice ae? see twice ae काय दिलंय बघा twice ae 132 मध्ये 4 root 2 दिलाय 4 root 2 means again ae is equal to what 2 root 2. correct? a is 2 root 2 and the length of the lattice rectum is 4. length of lattice rectum 2b square upon a is equal to given 4. correct? then 2 2s are 4. b square is equal to twice a. again b square is equal to a square minus a square e square. therefore b square is nothing but twice a is equal to a square minus a square e square squaring on both sides काय होईल 4 2 is 8. clear? आता काय होईल a square minus twice a minus 8 a square minus twice a 8 is equal to 0. a च्या दोन व्हॅल्यूज आता आपल्याला बघायला लागतील बरोबर आहे का. आता a च्या व्हॅल्यूज दोन कशा काढणार 8 म्हणजे 4 2 जा a square minus 4a plus 2a minus 8 equal to 0. a in bracket a minus 4 plus 2 in bracket a minus 4 equal to 0. therefore a is equal to 4 or
a is equal to -2 which is not correct. a is equal to 4 here म्हणजे a square is equal to 16. x square by 16 वाले किती आन्सर्स आहेत बघा. x square by 16 वाले दोन आन्सर एक c आहे आणि एक d आहे आणि c आणि d आहे त्याच्यामधला d करेक्ट आहे का c करेक्ट आहे बघूया. b स्क्वेअर वरून आता b स्क्वेअर काढायचा आहे. a स्क्वेअर ची व्हॅल्यू टाका 16 - 8 b square is equal to a square is nothing but a square e square 8 आला आणि a square 16 झाला. 16 - 8 b square is equal to 8 म्हणजे x square by 16 plus y square by 8 is equal to 1. that is correct answer D. okay 133 मध्ये आपण बघतो the equation of Illis refer to its principal axis with eccentricity 3/4 is given 3/4 आणि passing through the point 64 दिलाय. पासिंग थ्रू द पॉइंट म्हटल्यानंतर 64 हा कुणाला सॅटिस्फाय करतोय ते चेकआउट करायचं. करेक्ट आहे म्हणजे 64 हा कुणाला करेक्ट देतो ते बघायचं. म्हणजे सगळीकडे मला दिसतंय की 508 आणि 7 दिसतोय आणि 4 आणि 127 आहे. 1/127 आहे 2/127 आहे. त्यातला कोण सॅटिस्फाय करतो बघू आपण. बाकीचं सगळं बघण्यापेक्षा आपण काय ऑलरेडी आन्सर्स आर गिवन. 7x² 508 प्लस y² 127 ओके इज इक्वल टू 1 आन्सर आला पाहिजे. आपल्याला पॉइंट्स दिले 64 x चा 6 दिलाय आणि y चा 4 दिलाय. 7 × 36 करेक्ट. आपण 508 प्लस y² 6 आणि 4 दिलाय म्हणजे हा 16/127. आता इथं आन्सर 1 आला पाहिजे बरोबर आहे का. 16 नी इकडे काय होतच नाहीये. 36 7 नी जातो 7 7 जा 49 1 जात नाहीये. 4 9 जा 4 1 जा 4 2 जा 8 4 7 जा 127 ओके. 63 + 16 होत नाहीये म्हणजे आपल्याला 127च वरती आला पाहिजे. 16 ला कितीने मल्टिप्लाय केल्यानंतर हा 63 मध्ये ऍड केल्यानंतर किती येतो 126. इथे 64 यायला हवा. 64 म्हणजे 16 ला 4 ने मल्टिप्लाय केल्यानंतरच येणार आहे म्हणजे 4y² कोण आहे बघा. 7x² 508 4y² 127 4y². सी करेक्ट आन्सर आहे. सी त्याच्यामध्ये दिसतोय बघा. त्याच्यामध्ये ऑप्शन्स आहेत ए बी सी डी. त्याच्यामध्ये सी हा करेक्ट येणार कारण आपण आता इथं बघत असताना इथं आन्सर काय येतं 127 येतो 4 नी डिवाइड केल्यानंतर. आपल्याला तो पॉइंट कोण सॅटिस्फाय करतोय कुठलं इक्वेशन सॅटिस्फाय करतोय लोकसचा पॉइंट ते लोकसचं इक्वेशन असणार आहे आणि दॅट इज इलिप्स. आपल्याला बघायचं की इकडे 1 कोण देतोय. आता आपण माहिती आहे 163 127 प्लस 16 127 आहे पण असा कोणता इथं नंबर आहे ज्याच्यामुळे तो आन्सर 1 येणार आहे. तर हा 63 + 64 केल्यानंतर 127 येणार. दॅट मीन्स you have to multiply that 16 by 4 then you will get 64 correct. That means here only y² is there. If you multiply that y² by 4 then you will get the correct answer. That means what is the correct answer here the given answer A B C D only C is the correct answer because there is 4y². नंतर 134 बघा. 134 आपल्याला सेम त्याच पद्धतीने जायचं आहे. शो द पॉइंट्स असं सांगितलंय करेक्ट आणि मग त्या पद्धतीने तुम्ही जर केलात तर तुम्हाला त्याचे आन्सर्स मिळणार आहेत बरोबर. 134 मध्ये ए इज ग्रेटर दॅन बी कन्सिडर करून करायचं आहे. थोडासा हा वेगळ्या पद्धतीचा आहे आपण इथे कन्सिडर करू ठीक आहे. 134 मध्ये आपल्याला इक्वेशन कुठलं x² प्लस y² b² इज इक्वल टू 1 च्या फॉर्म मध्ये घ्यायचं आहे आणि मग त्याच्यानंतर आपल्याला दिलेले काय पासिंग थ्रू द पॉइंट्स 4 3 and 6 2 याचे दोन वेगवेगळे इक्वेशन्स फॉर्म करूयात आपण. दोन वेगवेगळे इक्वेशन्स फॉर्म करूया म्हणजे आता x आणि y च्या व्हॅल्यूज दिल्यात म्हणजे 4 3 दिले म्हणजे 16/a² होईल. 4² 16/a² प्लस 3 म्हणजे 9/b² इज इक्वल टू 1 होईल आणि दुसरा आहे पॉइंट 6 2 असेल तर 36/a² प्लस तुम्हाला काय दिलाय 2 दिलाय म्हणजे 4/b² इज इक्वल टू 1. आता याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं एकसारखं करून घ्यायचं. याला जर तुम्ही 4 याला जर 9 ने मल्टिप्लाय केला
तो तुम्हाला बी स्क्वेअर मॅनेज करता येतो बघा. 4 ने मल्टिप्लाय केला तर 64 बाय ए स्क्वेअर प्लस 36 बाय बी स्क्वेअर इज इक्वल टू 4. करेक्ट. आणि याला 9 ने मल्टिप्लाय केला तर 36 9 जा किती असतो? 36 9 324 अपॉन ए स्क्वेअर प्लस ओके 64 9 जा काढायचं आपल्याला. 9 नाही सॉरी इथं 36 9 324 आणि 36 बाय बी स्क्वेअर इज इक्वल टू 9. आता बोथ गेट कॅन्सल मायनस केल्यानंतर मग मायनस इथं मायनस 5 होईल. ए स्क्वेअर किती होणार? 324 मायनस 64. 324 मायनस 64 किती? ए स्क्वेअर अपॉन 5 येणार. 260 अपॉन 5 इज इक्वल टू ए स्क्वेअर. 260 अधिक 64 किती झाला? 324 ना. दॅट्स वाय 5 5 जा 5 2 जा ए स्क्वेअर इज इक्वल टू 52. 52 वाला कोण आहे का बघा त्याच्यामध्ये. 134 मध्ये एक्स स्क्वेअर बाय 52. ए स्क्वेअर इज नथिंग बट 52. ए स्क्वेअर 52 म्हणजे एक्स स्क्वेअर बाय 52 कोण आहे का बघा. एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 52. एक्स स्क्वेअर अपॉन 52 इज बी. करेक्ट आन्सर. 135 the equations of the ellipse whose foci are at. foci दिलाय म्हणजे इथं b greater than 0 plus or minus b दिलाय म्हणजे b दिलाय 0 plus minus b असतो. whose minor axis is 16. आता minor axis is given that 16. आता 16 given आहे म्हटल्यानंतर सरळ सरळ आन्सर आपल्याला बाकीचे बघायची गरज नाही आहे. त्याच्यामध्ये ट्वाइस b येतो ना, ट्वाइस a येतो. मायनर ऍक्सिस म्हटल्यानंतर ट्वाइस a येणार. वाय बिकॉज 0 प्लस और मायनस b दिलाय. याचा अर्थ मायनर ऍक्सिस त्याचा असणार आहे तो एक्स वाला असणार आहे. एक्स ऍक्सिस वरचा म्हणजे ट्वाइस ए. ट्वाइस ए इज इक्वल टू किती दिलं? 16. म्हणजे ए इज इक्वल टू व्हॉट? 8. म्हणजे ए स्क्वेअर 64 झाला. 64 वाले कोण आहेत? दोघे जण आहेत, ए आणि डी मध्ये. मग तुम्ही फाइंड आउट करू शकता. बी 6 दिला त्याच्यावरून एस बी स्क्वेअर इज इक्वल टू तुम्हाला देता येते किंवा ए स्क्वेअर इज इक्वल टू बी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर ई स्क्वेअर तुम्हाला सहज काढता येतं. 135. 136 बरोबर. 136 मध्ये काय आहे? द इसेंट्रिसिटी ऑफ द इलिप्स काढायचे आहे. whose distance between डायरेक्ट्रिसेस इज इक्वल टू 3. आता इथं थोडंसं आता डिस्टन्स बिटवीन द डायरेक्ट्रिसेस आहे. आतापर्यंत बाकीचे आपण सगळे बघत आलो. डिस्टन्स बिटवीन द डायरेक्ट्रिसेस बघितला नव्हता. ट्वाइस ए अपॉन ई इज इक्वल टू गिवन. व्हॉट? ट्वाइस ए अपॉन ई 3 टाइम्स द डिस्टन्स बिटवीन फोसाई आहे. ओके 3 टाइम्स द डिस्टन्स बिटवीन फोसाई. फोसाई मधलं डिस्टन्स आहे ट्वाइस ए. इथं बघा डिस्टन्स बिटवीन फोसाई ट्वाइस ए आहे आणि डिस्टन्स बिटवीन डायरेक्ट्रिसेस इज इक्वल टू 2a अपॉन ई आहे. म्हणजे याचा वापर करून आपल्याला काय करायचं आहे? ट्वाइस ए अपॉन ई इज इक्वल टू 3 टाइम्स ऑफ ट्वाइस ए. आता इथे काय होईल? 2a गेट कॅन्सल ना. देयरफॉर 1 अपॉन ई इज इक्वल टू 3e means e square is equal to 1/3. see e square is equal to 1/3. इकडे आला e is equal to 1/√3. आपल्याला इसेंट्रिसिटीज हवाय ना, तर 1/√3 is the correct answer. D correct. the page change होतं. 137 आपल्याला काय सांगतो बघा. 137 ellipse has OB as a semi minor axis. OB as a semi minor axis. आपण बघू. ठीक आहे. याच्यामध्ये एस आणि एस डॅश काढू. बी आणि बी डॅश बघू. त्याने दिले काय बघा पहिल्यांदा. आय एक्स एक्स डॅश असेल, हा वाय हा वाय डॅश असेल. काय दिले त्याच्यावर आपल्याला. आता क्वेश्चन दिला अँड इलिप्स हॅज ओबी एज अ सेमी मायनर ऍक्सिस. ओबी एज अ सेमी मायनर ऍक्सिस. ओबी एज अ सेमी मायनर ऍक्सिस. बरोबर आहे. मायनर ऍक्सिस घेतला आणि याचा अर्थ ए इज ग्रेटर दॅन बी असणार आहे. एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर इज इक्वल टू 1. आपल्याला फाइंड आउट करायचं इक्वेशन फाइंड करायचं की काय विचारलं. एस अँड एस डॅश आर इट्स फोसाई. मी आता तयार केला. अँगल एस बी एस डॅश. ओके ड्रॉ लाईक दिस. एस बी एस डॅश. नाउ इज अ राइट अँगल.
बरोबर होता, तिचा राईट अँगल 90 डिग्री सांगितलाय. देन द इसेंट्रिसिटी ऑफ द इलिप्स इज, मग 1/√2 1/√3 1/2 आणि 1/3 दिलाय. आता OB इज अ सेमी मायनर एक्सिस, दॅट मीन्स OB इज इक्वल टू B. OB इज इक्वल टू B झाला, which is equal to काय ना 0B ना, this is equal to 0B. आता S and S dash foci आहे, then S is equal to काय येणार आहे, हा कोण असतो AE0 ना, फोकस फोसाय कुठे गेला, फोसाय प्लस और मायनस AE0, म्हणजे आता AE0 झाला मायनस AE0 प्लस मायनस AE0 झाला, S is equal to प्लस और मायनस AE0 झाला. आणखीन SB S dash काय आहे 90 डिग्री आहे, बरोबर. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपल्याला इसेंट्रिसिटी काढायची आहे, पण B काढायला हवा ना, मग याचा आणि याचा स्लोप काढायला पाहिजे. B माहिती झाला ना 0B, S डॅश माहिती आहे, S आणि S डॅश माहिती आहे, मायनस AE0 आहे, तो AE0 आहे. स्लोप ऑफ बोथ SB and S डॅश B, द स्लोप ऑफ SP इनटू स्लोप ऑफ S डॅश B काय -1. परपेंडिक्युलर लाईन्स असतात, त्यांचा स्लोपचं मल्टिप्लिकेशन m1 × m2 = -1 तुम्हाला माहिती आहे, तो घेऊन आपल्याला इथे सॉल्व्ह करायचा आहे. तो घेत असताना काय होणार आहे, आता इथं स्लोप ऑफ SB, स्लोप ऑफ SB बघा, SB A - 0 बरोबर आहे ना, म्हणजे 0 - B y2 - y1 अपॉन x2 - x1 म्हणजे AE - 0 होईल इंटू y2 - y1 म्हणजे मायनस AE0 मध्ये 0 - B परत 0 - B अपॉन कोणाला -AE -0 इज इक्वल टू -1. आता याचे आन्सर काय, -B अपॉन AE इंटू -B अपॉन -AE इज इक्वल टू -1. आता काय येईल, B² इज इक्वल टू मायनस मायनस गेटिंग प्लस A² E², B² इज इक्वल टू A² E² आला, म्हणजे आपल्याला फॉर्म्युल्यानुसार काय माहिती आहे, B² इज इक्वल टू A² मायनस A² E². इज दॅट क्लिअर. मग आता काय दिलाय आपल्याला, परत नाही दिला, म्हणजे आता B² ची व्हॅल्यू काय, A² E² सबस्टिट्यूट केला इथं, तर A² E² हा मायनस A² इकडे आला तर ट्वाइस A² E² इज इक्वल टू A² B, A² गेट कॅन्सल, E² इज इक्वल टू 1/2 येणार, म्हणजे E इज इक्वल टू 1/√2. तुम्हाला इसेंट्रिसिटी विचारली, आय थिंक सो, हा इसेंट्रिसिटी विचारली, मग इसेंट्रिसिटी ऑफ द इलिप्स इज नथिंग बट 1/√2 मीन्स करेक्ट आन्सर इज A. लक्षात घ्या, आपल्याला काय विचारलंय त्यानुसार आपण हे फाइंड आउट करायचं आहे. इथं तुम्हाला 90 दिल्यामुळं दोघांचे पॉइंट्स सगळ्यांचे माहित झाले, तुम्हाला B पॉइंट माहिती आहे, S पॉइंट माहिती आहे, S डॅश माहिती आहे, स्लोप वरून आपल्याला काय काढता येतो डायरेक्ट. आणि अशा पद्धतीचे एक्झाम्पल आले की पटकन माहित पाहिजे, हा SB S डॅश 90 आहे आणि हे डायरेक्ट तुम्हाला स्टँडर्ड इक्वेशन असेल तर इसेंट्रिसिटी इज ऑलवेज 1/√2, कन्सिडर इट 1/√2. त्याच्यानंतर आपल्याला 138 मध्ये बघा, सिमिलरली यू हॅव टू फाइंड आउट, ऍक्च्युअली असे हे स्टँडर्ड फॉर्म्स आहेत, जसं त्या अँगल इज ट्वाइस अल्फा असेल तर साइन अल्फा इज अ करेक्ट आन्सर. 138 मध्ये तुम्ही बघितलं तर C हे करेक्ट आन्सर येईल. 139 नेहमी लक्षात ठेवा, दिस इसेंट्रिसिटी ऑफ द इलिप्स विचारला असेल, आणि तो इक्विलॅटरल ट्रायंगल तयार होत असेल तर BSS डॅश इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे 60 डिग्रीचा असेल तर त्याचा नेहमी इसेंट्रिसिटी इज 1/2 असते, म्हणजे B² x² प्लस म्हणजे x² अपॉन A² आन्सर येणार आहे, प्लस y² अपॉन B² इज इक्वल टू 1 हाच येणार आहे. म्हणजे याचा आन्सर नेहमी लक्षात ठेवा, 139 चा D 1/2 असतो, इसेंट्रिसिटी इज 1/2. 90 डिग्री असेल तर 1/√2 आणि तो क्वाड्रिलॅटरल आहे, सगळेचे सगळे 60 आहेत तर त्याचा 1/2 नेहमी लक्षात ठेवायचा. इफ P 5 4 √3 इज एनी पॉइंट ऑफ द इलिप्स वरचा पॉइंट आहे, and 16x² plus 25y² is equal to 1600, then is SP plus S dash P. आता SP plus S dash P जो असतो, SP plus S dash P नेहमी लक्षात ठेवा, तो 2 टाइम्स ऑफ कोण असतो, मेजर एक्सिस असतो. नेहमी SP plus S dash P हा 2 टाइम्स ऑफ मेजर एक्सिस असतो, म्हणजे ट्वाइस A असतो. आता इथं तर ट्वाइस A काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, 1600 ने डिवाइड करावं लागेल, म्हणजे x² by 25 म्हणजे 16x² प्लस 16x² प्लस
125y² इज इक्वल टू 1600 यानं डिवाइड केला तर x² अपॉन 100 प्लस y² अपॉन 64 इज इक्वल टू 1. आता काय विचारलंय तुम्हाला sp प्लस s डॅश p. आता याच्यामध्ये 5, 4√3 दिलाय पॉइंट ऑन दॅट, म्हणजे आता हियर a इज ग्रेटर दॅन b. आता sp प्लस s डॅश p आपल्याला हा जो सॉरी 16x² प्लस 25y², 5 आणि 4√3 दिलाय बरोबर. म्हणजे नेक्स्ट एक्झाम्पल एक आहे बघा तुमच्याकडे, म्हणजे इफ द पॉइंट p ऑन द इलिप्स b² x² प्लस a² y² a² b² इज इक्वल टू असा दिलाय. म्हणजे 141 मध्ये जे दिलेलं आहे तुमच्या लक्षात येते का बघा. तर या पद्धतीने इथं काय आहे तुम्हाला जो दिलाय तर त्यानुसार आपल्याला आन्सर काढायचा आहे. तर sp प्लस s डॅश p हा ट्वाइस a असतो, म्हणजे 144 चा ऑलरेडी आन्सर वी हॅड गिवन, म्हणजे a इज इक्वल a हे करेक्ट ऑप्शन राहील. मग 140 मध्ये काय होणार आहे, इथं a² इज इक्वल टू 100 आहे, म्हणजे मला b काढायची गरज नाही. a इज इक्वल टू 10, म्हणजे हा ट्वाइस a म्हणजे किती झाला 20 झाला. 20 इज द करेक्ट आन्सर फॉर 140. 20 म्हणजे c हे करेक्ट ऑप्शन आहे. 141 चा झाला ट्वाइस a. अगेन द स्टँडर्ड फॉर्म म्हणजे a² sin² थीटा प्लस b² cos² थीटा हे आन्सर असणार आहे. x² अपॉन a² प्लस y² अपॉन b² इज इक्वल टू 1. पॉइंट p ऑन द इलिप्स, जर पॉइंट तो a cos थीटा आणि b sin थीटा असेल, a cos थीटा आणि b sin थीटा असेल, तर द मल्टिप्लिकेशन sp इंटू s डॅश p नेहमी लक्षात ठेवायचं a² cos² थीटा a² sin² थीटा प्लस b² cos² थीटा. लक्षात येतं का बघा. 142 हा नेहमी b a² sin² थीटा प्लस b² cos² थीटा हे आन्सर असतं. आता 143 अगेन दिस इज इम्पॉर्टंट. 142 झाला ना. 143 द इलिप्स x² by 25 plus y² by 16 is equal to 1. The coordinate of the point P, theta is given pi by 6, correct? Then we have to find out what the coordinates of the point P. आता पॉइंट चे कोऑर्डिनेट्स काढायचे आहेत. म्हणजे आता ऍक्च्युअल काय असतो तो a cos थीटा आणि b sin थीटा किंवा a sin थीटा b cos थीटा. कसं तर या पद्धतीने आपल्याला फाइंड आउट करण्यासाठी आता आपल्याला 143 फाइंड आउट करायचा आहे. कसं काढणार, तर a 5 आहे इंटू cos pi by 6 cos 30 रूट 3 by 2 आणखी b sin थीटा b 4 इंटू sin थीटा 1 by 2 म्हणजे cos sin 30 1 by 2 असतो. 5 रूट 3 by 2 कॉमा 2 हे आन्सर करेक्ट आहे. 5 रूट 3 by 2 कॉमा 2 हा कोण आहे, d आहे. 143 मध्ये d आहे. 144 बघा. सिमिलरली यू कॅन फाइंड आउट 120 डिग्री दिलाय, 225 डिग्री दिलाय 145 मध्ये. 146 मध्ये यू हॅव टू फाइंड आउट द अँगल. 145 मध्ये यू हॅव टू फाइंड आउट द अँगल. थीटा फाइंड आउट करायचा आहे. दिलाय का बघा तुम्हाला 145 झाला 225 146. आता 146 मध्ये आपल्याला दिलेली गोष्ट फाइंड आउट करायची आहे. म्हणजे 5 cos थीटा बरोबर 146 x² सेम आहे x² by 25 plus y² by 16. आता फक्त दिलाय 5/2 आणि 4 रूट 3/2. आता आपण बघितलं होतं 5 आणि 4 होता, करेक्ट आहे का. म्हणजे 1/2 कोणाचा आहे a cos थीटा. इथे x² by 25 दिलाय प्लस y² by 16 इज इक्वल टू 1 दिलाय. मगाचाच दिलाय हा 5 असतो, म्हणजे a 5 कन्सिडर झाला. 1/2 cos थीटा आहे. cos 60 is always 1/2 and sin 60 is root 3/2. म्हणजे थीटा इज नथिंग बट 60 डिग्री. हे क्लियर आहे. थीटा इज नथिंग बट 60 डिग्री. 147 बघा. 147 थोडासा वेगळा आहे. 147 क्वेश्चन आहे if the equation x² upon 2 minus lambda
प्लस वाय स्क्वेअर अपॉन लॅम्बडा मायनस 5, वाय स्क्वेअर अपॉन लॅम्बडा मायनस 5 इज इक्वल टू 9 प्लस 1 इक्वल टू 0 दिलाय, प्लस 1 इक्वल टू 0 दिलाय. आता त्यांनी असा क्वेश्चन विचारला की रिप्रेझेंट एन इलिप्स देन लॅम्बडा इज इक्वल टू, लॅम्बडा काय असला पाहिजे. लॅम्बडा त्यांनी दिलाय 2 and 5 च्या लाईज इन बिटवीन, म्हणजे लॅम्बडा हा 2 आणि 5 च्या मध्ये आहे, लॅम्बडा हा 2 पण आहे आणि 5 पण आहे आणि त्यांच्या मधला पण आहे, म्हणजे लाईज इन बिटवीन 2 and 5 अँड अगेन 2 and 5 बोथ. 0 to 2 मध्ये लॅम्बडा आहे आणि 0 to 5 मध्ये लॅम्बडा आहे. याच्यापैकी कोणता आन्सर हे चेकआउट करण्यासाठी आपल्याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहूया. एक्स स्क्वेअर अपॉन हा प्लस 1 चा तिकडे मायनस 1 होईल, एक्स स्क्वेअर अपॉन 2 मायनस लॅम्बडा प्लस वाय स्क्वेअर अपॉन लॅम्बडा मायनस 5 इज इक्वल टू मायनस 1, बट वी वांट दिस ॲज अ 1. आणि हा एक्स स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअरच्याच फॉर्म मध्ये पाहिजे. मग मायनस दिला तर इकडे मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 2 मायनस लॅम्बडा होईल, मायनस परत होईल वाय स्क्वेअर अपॉन लॅम्बडा मायनस 5 इज इक्वल टू 1. हा 1 आला. तर हे ऍडिशन प्लस मध्ये नाही आहे, पॉझिटिव्ह नाही आहे. That's why you have to give this to the numerator, the denominator. So x square is equal to x square upon lambda minus 2. This will be, and this will be y square upon 5 minus lambda is equal to 1. हा पॉझिटिव्ह होण्यासाठी आणि हा पॉझिटिव्ह होण्यासाठी बघा, लॅम्बडा मायनस 2 इज ग्रेटर दॅन 0 मीन्स लॅम्बडा इज ऑलवेज ग्रेटर दॅन 2 आला पाहिजे, आणि 5 मायनस लॅम्बडा इज ग्रेटर दॅन 0 म्हणजेच काय, 5 इज ग्रेटर दॅन लॅम्बडा, म्हणजे 2 is less than lambda and lambda is less than 5. म्हणजे करेक्ट आन्सर इज 2 is less than lambda is less than 5. मग लॅम्बडा इज लाइज इन बिटवीन 2 to 5. असा आन्सर कोण आहे, पहिलं आन्सर आहे 147 चं. 148 मध्ये तुम्हाला आन्सर काढण्यासाठी एक वेगळी मेथड यूज करावी लागेल. ती मेथड काय आहे, 147 the equation of ellipse whose focus at 1 1. आता whose focus at 1 1 दिलाय म्हणजे s दिलाय, s 1 1 दिलाय, whose focus at 1 1 म्हणजे हा स्टँडर्ड फॉर्म येणार नाही आहे, क्लिअर झाला बरोबर. त्याच्यानंतर and eccentricity is 1/2, e is given 1/2. again what is given, and the directrix is x minus y plus 3 equal to 0. x minus y plus 3 equal to 0. तुम्हाला माहिती आहे फोकस डायरेक्ट्रिक्स प्रॉपर्टी sp is equal to epm, sp is equal to epm, करेक्ट. आता तुम्हाला काय दिलंय बघा, s माहिती आहे बरोबर आहे, e माहिती आहे, इक्वेशन ऑफ डायरेक्ट्रिक्स माहिती आहे, p लेट xy, कारण आपल्याला त्याच्याशिवाय काही करता येणार नाही आहे. xy जर p कन्सिडर केला, p xy be any point on that locus असं म्हणून, तर sp काय होणार बघा, x minus 1 whole bracket square plus y minus 1 whole bracket square is equal to e किती आहे 1/2 आहे, 1/2 into pm. pm एक लाईन आहे, लाईनचं परपेंडिक्युलर डिस्टन्स काढायचं असतं बरोबर आहे ना, लाईनचं डिस्टन्स परपेंडिक्युलर डिस्टन्स किंवा पॉइंट फ्रॉम द पॉइंट पासून लाईनचं डिस्टन्स काढायचं असेल तर त्याला तुम्हाला फॉर्म्युला माहिती आहे, ax1 plus by1 plus c upon under root a square plus b square. म्हणजे याच्यामध्ये x minus y plus 3 upon under root 1 square plus of minus 1 चा स्क्वेअर होईल. पहिल्यांदा फाइंड आउट करू, याच्यामध्ये काय होईल, x square minus 2x plus 1 plus y square minus 2y plus 1 is equal to 1/2 into this x minus y plus 3. आता x minus y plus 3 आहे तो ऍज इट इज राहणार ना, अपॉन कोण आहे 1 स्क्वेअर 1 2 स्क्वेअर 2 म्हणजे √2. क्लिअर. आता हा स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स केलं तर काय होईल, x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर मायनस 2x मायनस 2y. आता इथं +1 + 1 +2 आहे इज इक्वल टू, हा प्लस मायनस असणार म्हणजे हा जाणार, म्हणजेच काय होणार तो 1/2 4 होणार, 4 2 8 येणार, 1/8 ब्रॅकेट मध्ये x minus y plus 3 होल ब्रॅकेट स्क्वेअर होणार. आता याचाच अर्थ काय, 8 तिकडे दिला तर 8x स्क्वेअर प्लस 8y स्क्वेअर मायनस 16x मायनस 16y प्लस 16 होणार बरोबर आहे. मग इज इक्वल टू कोण असणार आहे, a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर प्लस c स्क्वेअर मायनस 2ab मायनस 2bc मायनस 2ac. अशा पद्धतीचं आपल्याला करायचं आहे, म्हणजे x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर प्लस 9 बरोबर ना,
एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस 9 मायनस 2ab म्हणजे xy मायनस 2xy मायनस मायनस गेटिंग प्लस 2 3 6y किती येणार आहे मायनस 6y प्लस 3 3 6x बरोबर आहे मायनस 2xy मायनस 6y प्लस 6x आता हाच किती होणार x स्क्वेअर इकडे गेला तर 7x स्क्वेअर हाच y स्क्वेअर गेला तर प्लस 7y स्क्वेअर होईल बरोबर आता परत xy किती आहे बघा मायनस चा इकडे गेला की प्लस 2xy होईल 7x स्क्वेअर प्लस 7y स्क्वेअर प्लस 2xy कोण आहे बघा आता इथं आन्सर्स पाहिजेत आपल्याला 16 + 6 प्लस 3x प्लस 6x 16 minus 6 10x minus 10x minus 6x आणि 16x निघून जातील म्हणजे मायनस 22x 16 minus 6 minus 22x y चा मायनस 16 प्लस 16 मायनस 10y आला पाहिजे मायनस 10y आणि 16 मायनस 9 7 आला पाहिजे प्लस 7 कोण आहे बघा 7x स्क्वेअर प्लस 2xy plus 7y square minus 22x minus 10y plus 7 equal to 0. B is the correct answer. B is the correct answer. आणि अशा पद्धतीने पुढे जाऊन तुम्ही 149 बघितला तर 149 मध्ये इक्वेशन ऑफ द ellipse whose axes are parallel to the coordinate axis having its center at point 2 minus 3 दिलाय डेफिनेटली 2 minus 3 म्हणजे x minus 2 आणि y plus 3 वाला कोण आहे का बघा 2 minus 3 दिलाय बरोबर आहे का जसं आपण सर्कल मध्ये वगैरे बघायचो की तो सेंटर असेल तर त्याच्या बरोबर विरोधात जाणार आपण उलटा जायचो म्हणजे व्हॉट इज गिवन 2 minus 3 इज द सेंटर म्हणजे हा x minus 2 ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन a स्क्वेअर असेल प्लस y plus 3 होल ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन समथिंग इज इक्वल टू 1 असला पाहिजे x minus 2 y plus 3 कोण आहे का बघा x minus 2 y plus 3 हा फक्त d आहे करेक्ट 115 सिमिलरली यू कॅन फाइंड आउट बरोबर या पद्धतीने तुम्ही हे काढू शकता असं मला वाटतं the path traced by the man man is running race course na note that the sum of the distances from the two flags post from fin is always 26 meters आता always 26 meters म्हणजे sum of the focal distances येणार 26 sum of the focal distances 26 येणार म्हणजे तो काय येणार आहे twice AE ना twice AE is equal to 26 म्हणजे AE is equal to 13 आणि इकडे काय दिला आहे द डिस्टन्स बिटवीन दी फ्लॅग्स पोस्ट इज 24 meters आता 24 meters जो काय दिला डिस्टन्स बिटवीन द फ्लॅग पोस्ट म्हटलाय म्हणजे डिस्टन्स बिटवीन द फ्लॅग पोस्ट म्हणजे फोसाय मधला असणार आहे मग फोसाय मधला डिस्टन्स काय डिस्टन्स बिटवीन सॉरी ट्वाइस AE मी मगाशी काय घेतला 26 म्हणजे 26 हा कोण आहे द सम ऑफ द फोकल डिस्टन्सेस सम ऑफ द फोकल डिस्टन्स ओके फोकल डिस्टन्स म्हणजे SS मधला म्हणजे 2a पहिला येईल 2a is equal to 26 a is equal to 13 होईल आणि ट्वाइस AE is equal to 24 दिलाय AE is equal to 12 म्हणजे आपल्याला विचारलंय काय इथं 150 मध्ये हा संपलं ना a is equal to 13 आला x स्क्वेअर अपॉन 169 कोण आहे का बघायचं त्याच्यामध्ये x स्क्वेअर अपॉन 169 C is the correct answer तर अशा रीतीने या ठिकाणी आपल्याला काय बघितलं की इलिप्स बघितलं इलिप्सचे ह्या ठिकाणी आपल्याला सगळ्या जवळजवळ 50 क्वेश्चन्स आपण डिस्कस केले या 50 क्वेश्चन्स नंतर आपले आणखी एकाने 50 क्वेश्चन्स आपण डिस्कस करू अबाउट हायपरबोला तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच